नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण 1.2 यामधील बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवर आधारित प्रश्न बघणार आहोत। आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे काय? साधी गोष्ट आहे बघा। यामध्ये त्रिकोणाच्या एका बाजूला एक समांतर रेषा असते। ही रेषा या त्रिकोणाच्या दोन्ही बाजूला दोन भिन्न बिंदूत छेदते। सॉरी, आपला सेमीचा क्लास आहे। तर ए लाईन पॅरलल टू एनी साइड ऑफ ट्रायंगल असं जर आलं तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरायचा। बघा, इथे एक लाईन एल ही पॅरलल टू साइड बीसी, इकडे बघा लाईन एस parallel to side PR in triangle XYZ line T parallel to side XY. But line parallel to any side of a triangle is parallel, then use the basic proportionality theorem. Okay? ठीक है? या असं जर आलं की आपण लिहिण्याची प्रॅक्टिस आता करणार आहोत, जास्त काही नाही करणार आहोत। उद्या यावरील प्रश्न करणार आहोत। पण हा प्रश्न आपण लिहित असताना त्याचा फॉर्म्युला रेशो लिहित असताना काही चुका होतात। त्या चुका होऊ नये म्हणून आपण इथे जरा थोडीशी तयारी करतो। बघा तर काय ते आता यामध्ये दिले, इन ट्रायंगल ए बी सी लाईन एल पॅरलल टू साइड बी सी, line L intercepts side AB at D and AC at point E. मग आपण इथे तेवढं लिहायचं in triangle ABC आपण डायरेक्टली डी पॅरलल टू बी सी असं आपल्याला दिले। असं प्रश्नात असलं की हे आपण लिहायचं। यावरून आपण लगेच डायरेक्ट काय लिहायचं, यांचे रेशो इक्वल लिहायचे। मग रेशो इक्वल काय येणार, एडी अपॉन डीबी is equal to AE upon EC. आता यामध्ये एक लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, काही मुलं असं लिहिणार, हे बघा AD अपॉन DB बरोबर CE अपॉन EA असं लिहिते। हे रॉंग आहे। तो असा आला बघा, असा आला आणि असं जातोय, हे रॉंग आहे। तुम्ही ज्या म्हणजे या ठिकाणी असं करायचं असतं काय की हा जो म्हणजे आता आपण लिहिलंय तो पहिलं कसं लिहिलंय ते लक्षात घ्या। इकडनं आपण आलोय तर असंच इकडनं पण आलं पाहिजे दोन्ही साईडनी। आणि यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो, ही जी पॅरलल लाईन असते, या पॅरलल लाईनच्या एका साइडला ट्रायंगलचा एक व्हर्टाइस असतो आणि दुसऱ्या साइडला ट्रायंगलचे दोन व्हर्टाइस असतात। म्हणजे काय, तर ही लाईन आहे, हिच्या खाली या ट्रायंगलचे दोन पॉइंट आहेत जे व्हर्टाइस म्हणतात, बी आणि सी। आणि या लाईनच्या वरच्या अंगात वरच्या बाजूला कोणता आहे, एकच पॉइंट आहे, व्हर्टाइस आहे। मग जो एकच पॉइंट आहे तिकडनंच वाचायचा। आता बघा, या लाईनच्या लेफ्ट साइडला एक व्हर्टाइस आहे, मग आपण इथनं असंच वाचलं पाहिजे। या लाईनच्या या ट्रायंगलचा एक व्हर्टाइस या राईट साइडला आहे आणि लेफ्ट साइडला टू व्हर्टाइस आहेत। म्हणजे आपण
वन व्हर्टाईज असेल तिकडनंच वाचायचं, बस आपलं प्रश्न चुकणार नाही. नाहीतर हे लिहिताना चुकलं, समजा तुम्ही असं लिहिलं या ठिकाणी, तर 0 मार्क्स. म्हणून आपण फक्त एवढं लक्षात ठेवा की जी लाईन पॅरलल असते तिच्या एका बाजूला ट्रायंगलचा फक्त एकच व्हर्टाईज असतो. हे बघा, या लाईनच्या लेफ्ट साइडला क्यू हा एक व्हर्टाईज आहे आणि राईट साइडला 2 व्हर्टाईज आहेत, पी आणि आर. इकडे पण ही जी पॅरलल लाईन आहे हिच्या राईट साइडला एक व्हर्टाईज आहे आणि लेफ्ट साइडला 2 व्हर्टाईज आहेत. म्हणजे याचा रेशो तुम्ही या मार्गे वाचायचा, 1 व्हर्टाईज कडूनच रेशो लिहा, बस साधी गोष्ट आहे. मग आता 1 व्हर्टाईज कुठे येते? ए. मग ए कडून मी असं लिहिलं. याला रिझन आपण देणार हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम और बीपीटी. खूप घाईत असाल तर बीपीटी घ्या, दुसरं काही लिहायचं नाही. आणि मग याच्यावरचे आपण प्रश्न करत, मग याच्यात व्हॅल्यू देणार, 3 व्हॅल्यू देणार, 1 व्हॅल्यू काढायची, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, याने याला मल्टिप्लाय आणि याला आरामात येतं. पण हा लिहिताना विद्यार्थी चुकतात, सर्वच चुकतात असे नाही, पण बरेच जण चुकतात असं पण खरं आहे. लक्षात असू द्या. चला आपण ट्रायंगल PQR ला भेटूया. आता आपला ABC झाला. आज मैत्री झाली की आपल्याला लगेच दुसरा मित्र मिळवायचा आहे ना. ज्याला जास्त मित्र त्याला जास्त सहकार्य होतं, ज्याला त्याला जास्त मार्क मिळतात. बघा ना, या ठिकाणी आपण असं करूया, आपण ब्लू घेऊया का पेन. ट्रायंगलचं नाव घ्यायला अजिबात लाजू नका. बघा ना, इन ट्रायंगल PQR who is parallel? MN parallel, sorry खाली लिहा, MN parallel PR. साइड लिहितो, नाही तर काय नाही, PR लिहिलं तरी चालेल, पण ठीक आहे. चला, साइड PR. मग देअरफॉर, ह्याला पण इथे आपण देअरफॉर लिहायला विसरलो, इकडे लिहूया. देअरफॉर, सॉरी, देअरफॉर इकडे असेल ना. आपण वाचणार कुठनं? क्यू कडे, कारण हा एक होत आहे. QM अपॉन QN अपॉन MP इज इक्वल टू काय येणार? QN अपॉन NR आला. हे त्याला रिझन द्यायचं. चला, नक्की समजलं. आपला ट्रायंगल PQR फ्रेंड झाला. न्यू फ्रेंड कडे वळूया. ट्रायंगल XYZ. ह्याच्यामध्ये कंडिशन ते देतात, आपण ते बघून लिहायची असते. फक्त आपल्याला एवढंच लिहायचं असतं. एवढं लिहिलं की याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण यांचा आन्सर काढतो. 4 व्हॅरिएबल आहे, 1 2 3 4. आउट ऑफ 4 3 देणार तुम्हाला. उरलेला एक काढणं काय सोपं आहे. 3 जण एकाला ओढून आणू शकतात तरी आरामात. बघू तर खरं, आपण इकडे बघूया. बघा ना, इन ट्रायंगल, आता ब्लॅक मध्ये घेऊया, सॉरी, इन ट्रायंगल XYZ who is parallel? PQ parallel side XY, hence therefore लिहावं लागेल. मग काय, कुठनं वाचणार? 1 व्हेरिएबल राईट साइडला आहे, कसंही वाचा, वरून वाचा, खालून वाचा. तर आपण इकडनं वाचूया. ZP अपॉन PX, ZP अपॉन PX, ZQ अपॉन QY. ह्याला रिझन सगळ्यांना हेच देणार, BPT किंवा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. असं आपल्याला लिहिता आलं पाहिजे विद्यार्थ्यांनो. याची प्रॅक्टिस करा
आज हा एवढा बघितल्यावर बऱ्याच वेळा वेगवेगळ्याच आहेत. आणि याच्यावर ना बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवर आपल्या बुकमध्ये ना प्रश्न फार कमी आहे, पण प्रश्न म्हणजे एक्सरसाइजमध्ये क्वेश्चनच नाही याच्यावर, पण याच्यावर एक क्वेश्चन नक्की येतो, देतातच. आणि तो सॉल्व मध्ये आपल्याला दिलेला आहे की 12-13 पेज, आपण उद्या तो करूया. प्रश्नांचा तुम्ही प्रश्नाचा घाबरू नका, क्वेश्चनला घाबरू नका, मैं हूं ना. ठीक आहे, चला विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण यामध्ये 3च व्हरायटी आहेत. त्या 3 व्हरायटीपैकी तिन्हीच्या तिन्ही कशा लिहायच्या ते आपण बघितलेलं आहे. आपण थोडंसं पार्टिशन करूया, भांडण व्हायला नको. यांचं त्यांनी वाकून बघायला नको, त्यांनी यांचं वाकून बघायला नको. अशा प्रकारे आपला हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटीची बेसिक अवस्था काय असते ती तुम्हाला मी दिलेली आहे विद्यार्थ्यांनो. याची छान प्रॅक्टिस करा. चला भेटूया उद्या.